सरळ आणि लांब कान, आकर्षक चेहरा, अंगातील चपळता व चालताना पडणारा रुबाब, ऐटीतील बैठक पाहता क्षणी छोट्या लांडग्याचा भास होऊन भल्या भल्यांची गाळण उडत असली तरी अत्यंत प्रेमळ असणाऱ्या जॅक नावाच्या कुत्र्याचा अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याने त्याच्या अंत्यविधीच्या वेळी पुरुष, महिला, मुले मुली उपस्थित होते. सर्वांनी त्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. प्राप्त माहितीनुसार अचलपूर येथील अभिनव कॉलनीतील रहिवासी असलेले बांधकाम अभियंता राहुल मुने यांना माजी मुख्याध्यापक रमेश काळे यांनी एक जर्मन शेफर्डचे क्रॉस असलेले पिल्लू दिले व त्याच्या परिवाराने त्याचे नाव जॅक ठेवले. त्याला लाडात मोठे केले. त्याला पाहताच छोट्या लांडग्याचा भास होत असला तरी जॅकचा अजिबात आक्रमक स्वभाव नव्हता. त्याच्या प्रेमळ स्वभावाने त्याच्या कॉलनीतील रहिवाशांना लढा लागला होता. प्रत्येकाला जॅक आपलाच कुत्रा असल्याचे वाटत होते. जॅक मोठा झाल्यावर त्याने मागील 5 ते 6 वर्षापासून आपला मुक्काम त्याच कॉलनीतील रहिवासी असलेले पत्रकार सुनील देशपांडे यांच्याकडे ठेवला. पण त्याला 5-6 दिवसापूर्वी एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्याच्या पाठीला जखम झाली. त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले. ती जखम बरी होण्यात आली, पण त्याला एक अज्ञात आजार झाला. त्यावेळी त्याने आपले मूळ मालक राहुल मुने यांच्याकडे प्रस्थान केले. त्याच्यावर त्यांनी पशुचिकित्सकांकडून वैद्यकीय उपचार केले, पण त्याचे शरीर औषधांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर त्याची प्राणज्योत मावळली. त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच कॉलनीतील पुरुष, महिला, मुला-मुलींनी तिकडे धाव घेतली. त्याचा अंत्यविधी अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला. तेव्हा सर्वांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पंकज साबूसह रुपेश बाजपेयी, विदर्भ न्यूज, अचलपूर.